कोल्हापुरातील सदर बाजार परिसरात भटक्या जनावरांची मोठी समस्या आहे। कत्तलीसाठी आणलेली जनावरं रस्त्यावर मोकाट सोडली जातात, त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून या मोकाट जनावरांच्या मलमूत्रामुळे सदर बाजार परिसर बकाल बनतोय। तर दुसरीकडे या मोकाट जनावरांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते। कत्तलीसाठी जनावरं आणणाऱ्या बेपारी लोकांकडे तक्रार केली तर त्यांच्याकडून नागरिकांनाच धमकावलं जातं। त्यामुळे महापालिका आणि पोलिसांनी अशा कसायांवर कारवाई करण्याची मागणी होतीये। कोल्हापुरातील सदर बाजार परिसरामध्ये नेहमीच अनेक मोकाट जनावरांचा वावर असतो। कत्तल करण्यासाठी आणलेली सुमारे 100 ते 150 जनावरं मोकाट फिरत असतात। त्यापैकी एक लाल रंगाच्या वळूनं अक्षरशः दहशत निर्माण केली आहे। ही जनावरं रस्त्याच्या मध्यभागी बसून असतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते, तर त्यांच्या मलमूत्रामुळे सदर बाजार परिसरात अस्वच्छता निर्माण होते। शिवाय या मोकाट जनावरांनी धडक दिल्यानं काही नागरिकही जखमी झालेत। कत्तल करण्यासाठी आणलेली जनावरं मोकाट सोडणारे बेपारी निवांत असतात आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास सोसावा लागतो। शिवाय याबद्दल तक्रार केली तर हे कसाई लोक गुंडगिरी करून धमक्या देतात। त्यामुळे रस्त्यावर जनावरं मोकाट सोडणाऱ्या या बेपारी कसायांवर पोलीस आणि महापालिकेनं कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे।